लाखो मुलांच्या भविष्याचा प्रश्न आणि नीटच्या पेपर फुटीमुळं सुप्रीम कोर्टात प्रलंबित असणाऱ्या विविध याचिका आणि त्याचा निकाल कधी लागणार, सगळे पालक चातकासारखं वाट पाहतायत. मुलांचं भविष्य, त्याचं समुपदेशन लांबणीवर पडलेलं आहे, त्याच्यामुळे प्रवेश लांबणीवर पडलेले आहेत आणि अशा लाखो मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या ह्या सगळ्या एकूण परिस्थितीला कोण जबाबदार आहे, कोण कारणीभूत आहे, आज आपण पाहणार आहोत. आपलं मन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. नीटच्या परीक्षेची पेपर फुटी झाली आणि संपूर्ण देशभरामध्ये हा विषय खळबळजनक झालेला आहे. परिस्थिती गंभीर झाली. संपूर्ण देशातल्या लाखो मुलांच्या जीवनाशी खेळण्याचा हा विषय झाला. ही परीक्षा घेणारी संस्था NTA, राष्ट्रीय चाचणी संस्था, खरं म्हणजे ही एक धर्मादाय संस्था म्हणून रजिस्टर झालेली आहे 1860च्या ऍक्ट खाली. आता या संस्थेचं निवडणुका कोण घेतं, ह्याच्यावर अध्यक्ष कोण असतं, ही परीक्षा घेणारी यंत्रणा कोण आहे, हाच खरं म्हणजे मूळ विषय आहे. आणि मग त्याच्यानंतर ही परीक्षा घेत असताना याचे पेपर कोण काढतं, पेपर काढल्यानंतर ते पेपर छापली कुठं जातात, पेपर छापल्यानंतर त्याचं ठेवण्याची व्यवस्था काय आहे, त्याची वितरण व्यवस्था काय आहे, ती वितरण करताना जी वाहतूक व्यवस्था असते ती कशी आहे, वाहतूक व्यवस्थेच्या नंतर पेपर परीक्षा केंद्रावर आल्यानंतर तो परीक्षा केंद्रावर कसा येतो आणि मग तिथं मुलांच्या हातात पडेपर्यंतची ही सगळी जी यंत्रणा आहे, या यंत्रणेवर मुळात प्रश्नचिन्ह निर्माण झालं या पेपर फुटीमुळे. अर्थात ही तर गोष्ट त्रिकालाबाधित सत्य आहे की पेपर फोडणारी मुलं गरिबांची नाही आहेत, पेपर फोडणारी मुलं मध्यमवर्गीयांची नाही आहेत आणि हे मुलं किंवा मुलांचे पालकच असतील असं नाही. तर सगळ्यात जास्त म्हणजे अगदी राजस्थान विधानसभेमध्ये एका मंत्र्यांनी सांगितलंय की हे कोचिंग क्लासवाल्याची चौकशी झाली पाहिजे. कोचिंग क्लासवाले बऱ्यापैकी हे पेपर फोडण्याच्या यंत्रणेमध्ये सहभागी असावेत असं त्यांनी शंका व्यक्त केली आहे. परंतु पेपर फुटल्यानंतर करोडो रुपये देऊन, 8 कोटी 10 कोटी 5 कोटी रुपये देऊन जर पेपर कोण खरेदी करणार असेल तर माझे निकाल चांगले लागले पाहिजेत. माझे निकाल चांगले लागल्यानंतर मग मी त्याची जाहिरात करणार, ती जाहिरात केल्यानंतर माझ्या कोचिंग क्लासला मुलं खूप येणार आणि म्हणून हे सगळं प्रकरण एकतर कोचिंग क्लासवाल्यावर शेकलं जाणार आहे किंवा मग काही श्रीमंत पालक आहेत की ज्यांच्या मोठमोठे हॉस्पिटल असतील किंवा ज्यांना कंपल्सरी आपल्या मुलांना डॉक्टरच करायचं आहे आणि त्याच्यासाठी ते पेपर फोडतील आणि 10-5 जणांचा ग्रुप करतील. मग करोडो रुपये देऊन जर MBBS करायचं असेल तर त्यांना मॅनेजमेंट सीटला प्रवेश मिळाला असता. चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळण्यासाठी, चांगले मार्क मिळवण्यासाठी एकतर पालकांचा त्याच्यामध्ये काही सहभाग असू शकतो. याच्यानंतर हा एक धंदा म्हणून काही लोकांनी बघितलेला असणार आहे. ह्याच्यामध्ये पेपर फुटले म्हणजे कुठे ना कुठे तरी लिकेज आहे की बुवा हे करोडो रुपये मिळू शकतात. हा एक मोठा व्यवसाय आहे पेपर फुटायचा. पेपर फोडल्यानंतर मग ते पेपर घ्यायचे आणि मग त्याच्यासाठी चांगले गिराईक शोधायचे, लाखो रुपये देणारे, करोडो रुपये देणारे. म्हणजे ही किती मोठी साखळी आहे बघा. पेपर फोडणारे, पेपर विकत घेणारे आणि या एकूण पेपर छापल्यापासून ते मुलांच्या हातापर्यंत येईपर्यंतची ही साखळी आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अनेक याचिका प्रलंबित आहेत. मुलांच्या परीक्षा पुन्हा घेतल्या पाहिजेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की परीक्षा घेता कामा नये. सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की 100% पेपर फुटलाय हे निश्चित आहे. आता फक्त आम्ही काय बघतोय तर ह्याची व्यापकता किती आहे. देशभरामध्ये पेपर फुटलाय आणि हजारो लोकांपर्यंत जर पेपर गेला असेल तर मग हजारो मुलांच्याकडे पेपर जाऊन खऱ्या हुशार मुलांच्यावर अन्याय होणे म्हणून आम्ही पुन्हा परीक्षा घेणार. आता पुन्हा परीक्षा घ्यायची म्हणजे पुन्हा 24-25 लाख लोक परीक्षेला बसणार मुलं आणि मग त्यांनी काय अभ्यास केलेला आहे, अजून वेळ द्यावी लागेल त्यांना. 2 महिने 3 महिने जातील त्यांची परीक्षा होणं, पुन्हा परीक्षेचा निकाल होणं. परंतु कुठंतरी सिस्टीम आपल्याला बदलावी लागेल हे निश्चित आहे. आता सिस्टीम बदलायची म्हणजे परीक्षेची व्यवस्था बदलली पाहिजे. तुम्हाला ओपन बुक टेस्ट ठेवली पाहिजे. ओपन बुक टेस्ट ठेवता नाही आली तर तुम्हाला अगदी शेकडो प्रश्नपत्रिका विविध प्रकारच्या करून कोणती प्रश्नपत्रिका कुठे टाकायची ह्याची कुणालाही शेवटपर्यंत माहिती न देता त्या पद्धतीनं करता आलं पाहिजे. आता नीट निकालामध्ये जोपर्यंत संभ्रम आहे तोपर्यंत सगळे पालक ऑक्सिजनवर असल्यासारखं, ICU मध्ये असल्यासारखं प्रचंड तणावामध्ये. आता या प्रश्नपत्रिका कशा पाठवल्या, कुठे ठेवल्या, कधी कशा वितरित केल्या हा एक आहे.
तर याच्याबरोबर जिथं परीक्षा होतात त्या परीक्षा केंद्राची पण विश्वासार्हता तेवढी सगळी पालकांना आणि ह्या सगळ्या यंत्रणेला आता योग्य वाटत नाहीये. काही पालकांनी तर असंच सांगितलं, मी जेव्हा काही पालकाशी चर्चा केली, काही विद्यार्थ्याशी चर्चा केली, काही संस्था चालकाशी चर्चा केली, जेव्हा मी हे पाहतोय तेव्हा काही जणांनी सांगितले की पत्र्याच्या डब्यामध्ये परीक्षा केंद्र होते यांची. म्हणजे तुम्ही जेव्हा एमपीएससीची परीक्षा घेता किंवा युपीएससीची परीक्षा घेता तेव्हा ज्या पद्धतीने घेता किंवा अशा तुम्हाला शासकीय यंत्रणा वापरून शासकीय महाविद्यालय, शासकीय विद्यालय तुम्ही घेतले पाहिजेत. खाजगी लोकांचा याच्यामध्ये सहभाग असता कामा नये, कारण मुलंच खाजगी संस्थेची असतात. 11वी-12वीचे कॉलेज आहेत, त्यांची मुलं असतात, कोचिंग क्लासवाल्याची मुलं असतात. ते शिक्षण संस्थेमध्ये जात असताना कित्येक पत्र्याच्या डब्यामध्ये अक्षरशः मुलांना परीक्षेला बसवण्यात आलं. आणि मग याची केंद्राची विश्वासार्हता किती, तिथे येणारे मुलं गार्डिंगला कोण होते, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये 1,08,915 जिथं सीट आहेत मेडिकलच्या, आणि त्यातल्या अर्ध्या सीट ह्या गव्हर्नमेंटच्या मोफत आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये कमी फीसमध्ये प्रवेश मिळतो. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मुलांची अशी परिस्थिती झाली की हे सगळं शासनाने ताब्यात घेऊन करणं एक भाग, घेणारी जी परीक्षा घेणारी एनटीए जी आहे त्या एनटीएला आता किती विश्वासार्हता आहे. अशा प्रकारच्या परीक्षा घ्यायचं म्हणजे आता याच्या पुढे मेडिकल पुन्हा एकदा समुपदेशन चालू होणार. परीक्षेचे निकाल लागले, निकाल लागल्यानंतर समुपदेशन, मग समुपदेशन मध्ये एजंट तिथं आजूबाजूला फिरत राहतात. एजंट फिरणारे मग तुम्हाला इथं ऍडमिशन मिळवून देतो. पहिले 2 फेऱ्या ऑनलाईन असतात, मग तिसरी फेरी ऑफलाईन असते. ऑफलाईन मध्ये आम्ही आमची मुलं त्याच्यामध्ये टाकतो, नंतर काढून घेतो, असं म्हणून मग तुमच्या मुलाचा नंबर आम्ही लावून देतो. म्हणजे हे कोण आहेत? आपले निकाल उंचवणारे कोचिंग क्लासेसवाले, निकाल उंचवण्यासाठी वाटेल ते करणारे कोचिंग क्लासेसवाले, आपल्या मुलांना डॉक्टर करण्यासाठी वाटेल ते करणारे पालक, आणि मग परीक्षा केंद्रवाले, आणि मग गार्डिंगला कोण आहे, ड्युटीवर कोण असतात. ह्या सगळ्या परीक्षेच्या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रचंड निराशा पालकामध्ये आलेली आहे. परीक्षा व्यवस्थेचा, ही जी परीक्षेची पद्धत आहे, व्यवस्था आहे, या व्यवस्थेवर प्रचंड लोकांचं अविश्वासाचं वातावरण झालेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने तारखेवर तारखा दिलेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट विचार करत आहे की एकीकडे पेपर फुटले हे सिद्ध झालंय म्हणत आहे, म्हणजे प्रश्नपत्रिका फुटली हे निश्चित झालंय. फक्त आता त्याची व्यापकता तपासण्याचं काम सुप्रीम कोर्टाच्या त्याच्या बेंचवर चालू आहे, आणि मग याचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल. परंतु एकूण अशा पद्धतीच्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचं जे प्रकार वाढलेले आहेत, तर आता याच्यामध्ये आपल्याला तातडीनं दुरुस्त करणं गरजेचं आहे. परीक्षेची व्यवस्था बदलली पाहिजे, परीक्षेची पद्धत बदलली पाहिजे. अशी या ठिकाणी नीटच्याच परीक्षेपुरतं नाही तर सर्वच परीक्षेच्या बाबतीमध्ये अशा चर्चा आहेत. एमपीएससीचे पेपर फुटू शकतात, युपीएससीचे पेपर फुटू शकतात, नीटचे पेपर फुटत आहेत. आणि मग एकूण मुलं जेव्हा हजारो लाखो मुलं जीवाचं रान करून अभ्यास करतात, मुलं गाव सोडून मोठ्या शहरामध्ये शिकायला येतात, आणि ते स्वतःच्या करिअरसाठी येतात, आणि त्यांच्या बालमनावर काय संस्कार होणार, आपण काय देणार अशा मुलांना, ते एकूण अशा पद्धतीच्या व्यवस्था बदलण्यासाठी तातडीनं शासनानं, केंद्र शासनानं आणि संबंधित संस्थांनी तातडीनं प्रयत्न केले पाहिजेत. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पाठवा, आणि कमेंट बॉक्सवर जाऊन या व्हिडिओच्या संदर्भात कमेंट करा. धन्यवाद.